टॅक्स इनवॉइस बनवला जातो ज्यावेळेस टॅक्सेबल सप्लाय होतो. सप्लाय गुड्सचा असो किंवा सर्व्हिसचा असो, टॅक्सेबल सप्लाय ज्यावेळेस होईल त्यावेळेस इनवॉइस कसा बनवायचा, मग त्याचा रूल काय, हे सगळं मागच्या क्लासमध्ये झालेलं आहे. आणि जर एक्झाम सप्लाय म्हणजे याच्यावरती कर लागत नाही जर बनवला जात असेल तर त्याकरता बिल ऑफ सप्लाय हे डॉक्युमेंट बनवलं जातं. बिल ऑफ सप्लाय आणि टॅक्सेबल सप्लाय, बिल ऑफ सप्लाय आणि टॅक्सेबल सप्लाय होईल तेव्हा टॅक्स इनवॉइस, टॅक्सेबल सप्लाय होईल तेव्हा टॅक्स इनवॉइस, आणि एक्झाम सप्लाय होईल त्यावेळेस बिल ऑफ सप्लाय. थोडं मी वेगळ्या प्रकारे लिहितो, मी थांबा. थोडं लिहिण्यात माझा गोंधळ झाला. सप्लाय आयदर टॅक्सेबल असेल म्हणजे ज्याच्यावरती काहीतरी टॅक्स लागणार आहे, 5%, 12%, 18%, 28%, आणि दुसरा करमुक्त सप्लाय म्हणजे वस्तू आणि गुड्स याच्यावरती कुठलाही कर सरकारने लावलेला नाहीये, ते करमुक्त केलेत. जर टॅक्सेबल सप्लाय असेल तर व्यापाऱ्याला बनवायचं आहे डॉक्युमेंट टॅक्स इनवॉइस, म्हणजे विक्री करत असताना गुड्सची तो टॅक्स इनवॉइस इश्यू करेल आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले गुड्स त्याच्यामध्ये त्यांनी सप्लाय केले आहेत, बायर घेतोय त्याची यादी आणि त्याचं टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टॅक्स रेट वगैरे त्यामध्ये दिलेला असेल आणि किती टॅक्स लागलाय हे त्या इनवॉइसमध्ये असेल. आणि एक्झाम सप्लाय ज्यावेळेस होतो त्यावेळेस फक्त वस्तूच्या डिस्क्रिप्शन बद्दल माहिती येते, टॅक्स त्यावरती लागत नाही, त्यामुळे त्या डॉक्युमेंटला बिल ऑफ सप्लाय म्हणतात. त्यामुळे टॅक्स इनवॉइस हा टॅक्स असेल तर बनवायचा असतो आणि बिल ऑफ सप्लाय टॅक्स नसेल. आणि कंपोजिशन डीलर जो असतो, कंपोजिशन डीलर हा कुठल्याही प्रकारचा टॅक्स करेक्ट करत नसतो बाहेरकडनं, त्यामुळे तो सुद्धा बिल ऑफ सप्लाय इश्यू करतो. टॅक्सेबल सप्लाय जरी असला तरी जो कंपोजिशन डीलर आहे त्याला कुठलाही टॅक्स कलेक्ट करायचा नसल्यामुळे त्यांनी बिल ऑफ सप्लाय इश्यू करावा असा नियम आहे. हे सगळं आपण मागच्या क्लासला बघितलेलं आहे. तर आपण पुढे काय बघत होता या क्लासला की ज्या वेळेस टॅक्स इनवॉइस वरती जो सप्लाय झालाय तो समजा 1 लाख अमाऊंटचा सप्लाय झालेला असेल, अशामध्ये 10,000चे गुड्स जर का परत येतील तर मग ऍक्च्युअल मध्ये 90,000चा सप्लाय झालाय. म्हणजे सप्लाय 90,000 असेल तर टॅक्स हा 90,000वरच लागला पाहिजे. या 10,000वरती टॅक्स जो आहे जो लागला पहिले लावला असेल तो मग काय होतो, 10,000चा टॅक्स जो आहे हा कमी केला जातो. आणि तो कमी केलेला टॅक्स दाखवण्यासाठी सप्लायरचं ऑब्लिगेशन जे आहे ते आहे की त्यांनी 10,000ची तिथे क्रेडिट नोट बनवावी. डॉक्युमेंट जे बनेल ते क्रेडिट नोट हे बनेल. असंही होऊ शकतं की 1 लाखाचा इनवॉइस बनला पण तो 1,10,000चा इनवॉइस बनायला पाहिजे. मग या केसमध्ये जर का अमाऊंट वाढत असेल तर अमाऊंट जर कमी होत असेल तर क्रेडिट नोट आहे सप्लायरला, आणि अमाऊंट जर का वाढत असेल प्लस होत असेल तर मग सप्लायर काय करेल, 10,000ची डेबिट नोट हे डॉक्युमेंट बनवेल. आता हे बनवण्याकरता जीएसटी पोर्टलला ज्या वेळेस तुम्ही जाल तुम्हाला दिसेल इकडे इथे जीएसआर 1 आहे. जीएसआर 1 मध्ये इनवॉइस बनतो. इथे 4A 4B 6B हे सगळं मी सांगितलेलं आहे अगोदरच्या क्लासला, तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. जीएसआर 1, जीएसटीआर 2A 2B जीएसटीआर 3B हे मी थोडक्यात इथे एका क्लासमध्ये घेतलेलं आहे. आता आपण येत आहोत क्रेडिट नोट आणि डेबिट नोट. इथे हे 9B आहे. या 9B मध्ये ज्यावेळेस येतो इथे ऍड रेकॉर्ड करीन मी. आता इथे ऍड रेकॉर्ड ज्यावेळेस करतो त्यावेळेस इथे खाली जीएसटी नंबर टाकायचा आणि पुढे बघा इथे रिसिपेंट नेम आपोआप येईल. त्यानंतर इथे डेबिट क्रेडिट नोट नंबर आहे. इथे डेबिट क्रेडिट नोट. आता डेबिट नोट आहे का क्रेडिट नोट आहे, जर व्हॅल्यू सप्लायरची कमी होत असेल तर तो ऑप्शन चूज करेल क्रेडिट नोट. जर का व्हॅल्यू वाढत असेल तो इकडे सिलेक्ट करेल डेबिट. नोट टाईप क्रेडिट किंवा डेबिट अशा प्रकारे इथे घ्यायचं आहे.
आता थोडं बघा, हे लॉ बदलल्यानंतरचा स्क्रीन आहे. अगोदरचा लॉ थोडा वेगळा होता. मी तुम्हाला अगोदरच्या वर्षाचं दाखवतो. मी थोडं अगोदरच्या इयरचं दाखवतो. ते बघा कसं आहे, त्याच्यामध्ये काय होत होतं. अगोदरच्या वर्षी जर का तुम्ही बघितलं असेल तर इथे बघा, इथे हा जो मधला भाग आहे, ओरिजिनल इनवॉइस नंबर दिसतंय इकडे, ओरिजिनल इनवॉइस नंबर, आणि खाली मग इकडे ओरिजिनल इनवॉइसचा नंबर काढायचा. क्रेडिट डेबिट नोट अगोदर जर म्हणजे मूळ सप्लाय जर झाला असेल तर त्याच्यानंतर काही इनवॉइस मध्ये करेक्शन असेल तर ते दाखवण्याकरता दुसरा इनवॉइस काढला जातो. तो डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट आहे. त्यामुळे जर इनवॉइस इश्यू झालेला नसेल तर डेबिट क्रेडिट नोट येत नाहीत. इनवॉइस शिवाय डेबिट क्रेडिट नोट बनत नाही. त्यामुळे इनवॉइसचा ओरिजिनल इनवॉइस नंबर काय हे तिकडे नमूद करावं लागत होतं. आता लॉ बदलला. आता हे फील्ड त्यांनी काढून टाकलंय. हे तुम्हाला मी दाखवलं. हे आता 18-19चं होतं आणि जस्ट मला मी आता दाखवतो. त्यामध्ये बघा, परत एकदा बघा, मला कुठे इथे ओरिजिनल इनवॉइस नंबर विचारला जात नाही. ओरिजिनल इनवॉइस नंबरचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. एक इनवॉइस नंबर 432 आहे. आता गुड्स कमी गेले, रिसिपियंटनी सांगितलं, बायरनी सांगितलं गुड्स तुम्ही डिलिव्हरी जी दिलेली आहेत त्यामध्ये 4 सोप कमी आलेत. साबणाची डिलिव्हरी केली, 4 सोप कमी आलेत. तर या केसमध्ये इनवॉइसच्या अगेन्स्ट फर्स्ट क्रेडिट नोट बनेल. त्यानंतर दुसऱ्यांदा काही डॅमेज झाले गुड्स, समजा याच्यामध्ये एक 8 सोप, समजा इथे 1000 सोपची डिलिव्हरी आहे. 1000च्या सोपमध्ये 4 सोप शॉर्ट जाणं हे एक नॉर्मल बाब समजली जाते. त्यानंतर 8 सोप खराब होते. दुसऱ्यांदा क्रेडिट नोट बनली. त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांनी त्या 1000 सोप मधले 100 सोप रिटर्न केले, परत केले. तर इथे गुड्स रिटर्न आले 100. आता या प्रकारे इनवॉइस नंबर, ओरिजिनल इनवॉइस नंबर हा 432 आहे. त्यानंतर त्याच्यावरती एक कमी केले म्हणून क्रेडिट नोट बनणार आहे. दुसऱ्यांदा करेक्शन होणार आहे, ते खराब सामान गेलं म्हणून. तिसऱ्यांदा काही सामान परत आलं म्हणून. म्हणजे इथे या केसमध्ये असं होत आहे की गुड्स 3 वेळा गुड्सची क्वांटिटी कमी झाली आणि गुड्सची क्वांटिटी कमी झाल्यामुळे सप्लायची पण क्वांटिटी कमी झाली. त्यामुळे सप्लायची व्हॅल्यू पण कमी होईल आणि सप्लायचा जो जीएसटी आहे तो पण कमी होईल. आता ज्यावेळेस मुख्यत्वे सप्लाय ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो इथे इनवॉइस मध्ये दाखवला जातो. ज्यावेळेस इनवॉइस मध्ये इथे इनवॉइस बनेल, प्रॅक्टिकली इकडे इनवॉइस बनतो, वेगळ्या कॉलम मध्ये इनवॉइस बद्दल माहिती जाते. आता इकडे इनवॉइस तुम्हाला नंबर दिसतोय, हा इनवॉइस नंबर आहे. या इनवॉइस मध्ये इनवॉइसची माहिती गेलेली आहे. आता इथे बघा, इथे व्हॅल्यू तुम्हाला दिसते. खाली आलो, 12% आहे, 32,120.40 आणि त्याच्यावरती लागलेला जो जीएसटी 12%, त्याची व्हॅल्यू पुढे दिसते तुम्हाला. आणि इतर जी माहिती आहे, रिसिपेंट जीएसटी टाकला पुढे इथे अवेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड, म्हणजे हे डीमार्टचं हे जीएसटी नंबर आहे आणि हे डीमार्टचं नाव आहे. डीमार्ट हे त्यांचं ट्रेड नेम असेल, पण इथे त्यांचं जे नाव आहे ते अवेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड दिसतंय. इकडे हे नाव आहे आणि त्याप्रमाणे खाली तुम्हाला त्याचं व्हॅल्यू आणि टॅक्स रेट जो आहे तो 6% सीजीएसटी आणि 6% एजीएसटी दिसतो. आता जर ही वस्तू तिथे गेल्यानंतर मग त्यावरती काही काही वस्तू गेल्या, कमी प्रमाणात गेल्या क्वांटिटीमध्ये आणि त्यानंतर मग त्या परत आल्या वगैरे असं काही झालं असेल तर मग त्याच्या अगेन्स्ट
क्रेडिट नोट ही घटना त्याच महिन्यात घडेल हे जरुरी नाहीये. शॉर्ट गेले इमिजिएटली कळेल, रिटर्न येतील ते नेक्स्ट मंथला येऊ शकतात. मग ज्या वेळेस ते नेक्स्ट मंथला रिटर्न येतील त्यावेळेस नेक्स्ट मंथला त्याची एंट्री होईल. ज्यावेळेस नेक्स्ट मंथला एंट्री होईल त्यावेळेस नेक्स्ट मंथ मध्ये मग इथे क्रेडिट नोटला इथे दिसतंय 163. आता हे क्रेडिट नोट कुठल्या महिन्याचे आहेत? मागच्या महिन्याचे आहे, त्याच्या अगोदरच्या महिन्याचा इनवॉइस आहे. इथे इनवॉइसची माहिती कुठल्याही प्रकारे दिली जात नाही. इनवॉइसची माहिती कुठल्याही प्रकारे पोर्टल मागत नाही आणि याचं व्हॅलिडेशन होत नाही. प्रॅक्टिकली असं होतं की इथे क्रेडिट नोट नंबर टाकला का तो इथे खाली व्हॅल्यू ऍक्सेप्ट करतो आणि हा रेकॉर्ड सेव्ह होतो. तो गुड्स परचेस कधी झालाय? मागच्या महिन्यात झालाय, मागच्या वर्षी झालाय, त्याच्या अगोदरच्या वर्षी झालाय. इनवॉइसची माहिती इथे नसल्यामुळे इथे क्रेडिट नोट ही ऍक्सेप्टच होते. क्रेडिट नोट कुठल्याही प्रकारे रिजेक्ट होत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? मला याच्या पुढे जाऊन काहीतरी वेगळा मुद्दा सांगायचा आहे म्हणून मी तुम्हाला एवढा वेळ घालून हे दाखवलेलं. एवढं कळलं असेल? सगळ्यांनी रिप्लाय करा यस. फक्त वाय दिली तरी चालेल. इथपर्यंत कळलं असेल तर यस लिहा, वाय लिहा फक्त. थँक्यू अश्विनी मॅडम, शुभम सर, विशाल सर. राजेंद्र सर थँक्यू. रवींद्र सर, इथपर्यंत कळलेलं आहे. आता मला जो मी क्रेडिट नोट मागच्या वेळेला सांगितलेलं होतं पण आता त्यातला मला एक बारीकसा मुद्दा आहे, एक थोडा खोलवर एक डीप पॉइंट आहे, तो सांगायचा आहे म्हणून मी एवढा वेळ घालवला. आता इथे बघा काय दिलेलं आहे तर तुम्हाला एक कळेल. तुम्हाला इथे हे लक्षात येईल आता की इथे काय आहे. अशा प्रकारची इकडे वर्डिंग आहे, वेन वन और मोर टॅक्स इनवॉइस. इथे पहिल्यांदा असे शब्द नव्हते, वन और मोर टॅक्स इनवॉइस नव्हते. एका टॅक्स इनवॉइस वरती एकच क्रेडिट नोट इश्यू करता येत होती. पहिल्यांदा लॉ मध्ये असं होतं की एका टॅक्स इनवॉइस वरती एकच क्रेडिट नोट इश्यू करता येत होती. आता हा बदल कधीपासून झाला? जर तुम्ही ऍक्ट काढला इकडे सेक्शन 34 बघतोय आपण, क्रेडिट अँड डेबिट नोट. हा जो इथे मला वन दिसतो या वनचा अर्थ काय? खाली फुटनोट असणार इथे कळेल. इथे बघा 1 फेब्रुवारी 2019 दिसतंय इकडे. सबस्टिट्यूटेड फॉर वेअर अ टॅक्स इनवॉइस हॅज. आता इकडे वेअर अ टॅक्स इनवॉइस हॅज आणि इथे दुसरा चेंज आहे, 2 चेंज झाले तिकडे. हा दुसरा चेंज इथे आहे. इथे खाली वन और मोर क्रेडिट नोट फॉर, म्हणजे इथे अशा प्रकारे ते करण्यात आलं बदल की टॅक्स इनवॉइस एक आहे त्याच्या अगेन्स्ट अनेक क्रेडिट नोट बनवू शकतात. म्हणजे इथे मी एका इनवॉइसच्या अगेन्स्ट अनेक क्रेडिट नोट बनवल्या. दुसरं असंही होतं की इनवॉइस नंबर समजा मी दिला 448, 452, 457, तर या 3 इनवॉइस मिळून एकच क्रेडिट नोट जे काय गेलेला कमी पडलेला आहे ते आम्ही महिन्याच्या शेवटी तुम्हाला पाठवू. जेवढा माल इथे पाठवला गेला त्या सगळ्या मालावरती जेवढे इनवॉइस गेले त्याच्या अगेन्स्ट एकच क्रेडिट नोट बनवली जाते महिन्याच्या एंडला. अशी काही बिझनेसची पद्धत आहे. जास्त डॉक्युमेंट बनवणे, जास्त वेळ जाऊ नये म्हणून ते अशा प्रकारे काय करतात, त्यांचं काम करतात. तर ही एक बदल होता. हा बदल जो आहे हा व्यापाऱ्यांची मागणी होती, त्याप्रमाणे मग तो अमेंडमेंट केली गेली आणि त्याप्रमाणे इकडे मे इश्यू टू द रिसिपियंट वन और मोर क्रेडिट नोट फॉर सप्लाईज. म्हणजे एका टॅक्स इनवॉइसच्या अगेन्स्ट एकच क्रेडिट नोट बनवली जाईल असा पूर्वी कायदा होता आणि त्याप्रमाणे पोर्टलला ओरिजिनल इनवॉइस नंबर हा टाकावा लागत होता. आणि ओरिजिनल इनवॉइस एकदा टाकला गेला का दुसऱ्यांदा ज्या वेळेस क्रेडिट नोट टाकायला जायचो त्यावेळेस अगोदर त्या इनवॉइसच्या क्रेडिट नोट काढलेली आहे, त्यामुळे दुसरी क्रेडिट नोट काढता येत नाही. अशा प्रकारे तिथे रिस्ट्रिक्शन जे आहे हे पोर्टलवरती पूर्वी होतं. शुभम सर काय विचारते, आज जर केलीच वेगळी तर म्हणजे
मला स्पष्ट होत नाहीये तुम्हाला काय विचारायचं आहे. आणि जर काय मी सांगतोय पुढे, मी तुम्हाला सांगतोय यामध्ये की लॉ काय आहे आणि कशा प्रकारे मग त्याच्यावरती काय नियम जे तरतूद काय लागू होते आणि मग तिथे डिपार्टमेंटचं काम काय आहे, जबाबदारी काय, मी सांगतो यावरती तुम्हाला. मला तुमचा मुद्दा कळला आता. बघा इथे की ओरिजिनल इनवॉइस नंबर जो आहे त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट, एकाच्या अगेन्स्ट अनेक क्रेडिट नोट काढल्या जाऊ शकतात. नियम आहे, तरतूद ही आहे की एका इनवॉइसच्या अगेन्स्ट अनेक क्रेडिट नोट काढता येतात आणि अनेक इनवॉइसच्या अगेन्स्ट एक क्रेडिट नोट काढता येते. म्हणजे एक इनवॉइस शब्द तिथे कसे आहेत बघा, इकडे तरतूद कशी आहे. वेन वन इनवॉइस आहे त्याच्या अगेन्स्ट मे इश्यू रिसिपियंट वन और मोर क्रेडिट नोट, एकाहून अनेक क्रेडिट नोट काढला जाऊ शकतात. हे एक कॉम्बिनेशन झालं. दुसरं मोर टॅक्स इनवॉइस आहे त्याच्या अगेन्स्ट एक क्रेडिट नोट काढली जाऊ शकते. हे दोन्ही होऊ शकतं. असा पूर्वी नव्हतं. एका टॅक्स इनवॉइसच्या अगेन्स्ट एकच क्रेडिट नोट ही काढावी लागत होती. मग लोक काय करत होते की इनवॉइस, समजा एक इनवॉइस आहे आणि एक क्रेडिट नोट काढून झाली आणि दुसरी क्रेडिट नोट जर काढायची असेल तिकडे, तर मग दुसरा इनवॉइस जो आहे त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट नाहीच आहे, मग त्याच्या अगेन्स्ट काहीतरी तिथे टाकायला लागायचं पोर्टलला, कारण पोर्टल घेत नव्हता पूर्वी. मग अशा प्रकारे ते चुकीचं टाकणं, मग तरतुदी विरुद्ध टाकणं हे कोणालाच योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे सरकारकडे मागणी होती की आम्हाला आमचा व्यापार करताना अडचणी येत आहेत, त्यामुळे तुम्ही वन और मोर इनवॉइसच्या अगेन्स्ट लोकांच्या गरजेप्रमाणे वन और मोर क्रेडिट नोट इश्यू करायला द्या. आणि त्याप्रमाणे मग ते पोर्टलला पहिले कायद्यामध्ये बदल झाले आणि त्यानंतर मग काही कालावधीनंतर ते पोर्टलमध्ये पण ओरिजिनल इनवॉइसचा जो तिकडे ऑप्शन होता तो काढून टाकण्यात आला. त्यामुळे आता तिकडे आपण फ्री झालो, म्हणजे टॅक्स पेअर तिकडे फ्री झाला की वन किंवा मोर टॅक्स इनवॉइसच्या अगेन्स्ट वन किंवा मोर क्रेडिट नोट ह्या टाकल्या जाऊ शकतात. एक इनवॉइस आहे त्याच्या अगेन्स्ट दोन क्रेडिट नोट बनल्या, तिथे फक्त क्रेडिट नोट टाकायचे आहेत. तिथे ओरिजिनल इनवॉइस नंबर विचारलाच जात नाही, त्यामुळे रिस्ट्रिक्शन येत नाहीत. पूर्वी रिस्ट्रिक्शन असल्यामुळे मग एका इनवॉइसच्या अगेन्स्ट एक क्रेडिट नोट जर बनले असेल आणि त्याच इनवॉइसच्या अगेन्स्ट दुसरी क्रेडिट नोट जर आली, तर मग पहिल्याच इनवॉइस नंबरच्या अगेन्स्ट दुसरी क्रेडिट नोट निघत नसल्या कारणाने दुसऱ्या इनवॉइसच्या अगेन्स्ट ती क्रेडिट नोट दाखवली जायची किंवा मग लोक थांबायचे की जाऊ दे, आपण एक इनवॉइस टाकलाय, एकाहून ज्याचे क्रेडिट नोट बनवू शकतात तर लगेच टाकू नये, 2-4 महिन्यानं टाकू. मग ते सगळं त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट काय परत येऊ शकतं का, या शक्यता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना थांबावं लागायचं. ते वेगळ्या त्यांच्या एक्सेलला वगैरे वर्किंग करून ठेवायचे, क्रेडिट नोट बनवायची आहे या इनवॉइसच्या अगेन्स्ट, मग त्याचं काम वाढायचं, लेंगदी व्हायचं. अशा प्रकारे लोक काम करत होते आणि हे सोयीचं नव्हतं. लॉंग टर्म साठी हे काय प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मागणी सातत्याने होत होती की तुम्ही एका इनवॉइसच्या अगेन्स्ट अनेक क्रेडिट नोट पोर्टलला टाकण्यासाठी त्या प्रकारे कायद्याबद्दल बदल करा आणि पोर्टलला पण त्याप्रमाणे बदल करा. आणि मग त्याप्रमाणे तो बदल करण्यात आला. मला आणखीन एक थोडा डीपमध्ये जायचं आहे, म्हणून मी पहिले एवढा मुद्दा क्लिअर केला. आता याचा गैरफायदा काय होऊ शकतो लक्षात घ्या. आता याचा गैरफायदा हा होऊ शकतो की सांगतो पुढे गैरफायदा काय ऍक्च्युली त्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे. काहीतरी अव्यवस्था होऊ शकते म्हणून सरकारने या प्रकारे रिस्ट्रिक्शन टाकलेलं होतं. आता काय केलं जाऊ शकतं, आता काय याच्यामध्ये मी मराठीतलं वाचतो, वर जे लिहिलं इंग्लिशमध्ये तेच वाचतो. मराठीतला माझा अर्थ असा आहे, जेव्हा कोणत्याही वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हीच्या पुरवठ्यासाठी एक किंवा अधिक कर इनवॉइसेस जारी केले आहेत आणि त्या इनवॉइसमध्ये नमूद केलेले करपात्र मूल्य टॅक्सेबल व्हॅल्यू किंवा कर त्या पुरवठ्याच्या देय मूल्यापेक्षा किंवा करापेक्षा जास्त असल्याचे आढळले. म्हणजे वस्तू जर परत आली, वस्तू जर शॉर्ट गेली तर साहजिक आहे त्याची व्हॅल्यू जास्त होते, त्यामुळे टॅक्स पण जास्त लागतो. मग पुरवठा केलेल्या वस्तू प्राप्तकर्त्याने परत केल्या असतील किंवा पुरवठा केलेल्या वस्तू किंवा सेवांमध्ये काही कमतरता असल्याचे आढळले किंवा खराब वस्तू गेल्या किंवा सेवा योग्य टर्म्स किंवा कंडिशनप्रमाणे पुरवली गेली नाही, त्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी केली गेली, तेव्हा अशा वस्तू किंवा सेवा पुरवठा करणारी नोंदणीकृत व्यक्ती जी असते ती प्राप्तकर्त्याला एका आर्थिक वर्षात केलेल्या पुरवठ्यासाठी विविध तपशिलांसह एक किंवा अधिक क्रेडिट नोट जारी करू शकते. आता इथे शब्द महत्वाचा आहे, एका आर्थिक वर्षात.
तर इथे त्या आर्थिक वर्षामध्ये, आता या आर्थिक वर्षाबद्दल आणखीन पुढे इथे शब्द आहे इन अ फिनान्शियल इयर कंटेनिंग सच पर्टिक्युलर मेड, ज्या आर्थिक वर्षात दिलेला आहे. आता इथे त्या आर्थिक वर्षात दिलेला आहे हा उल्लेख इथे आलेला आहे. आता इथे थोडं जे वर दिलंय त्याबद्दलच एक किंवा अनेक क्रेडिट नोट काढला जाऊ शकतात. सप्लाय ऑफ एनी गुड सर्व्हिसेस और बोथ. त्यानंतर टॅक्सेबल व्हॅल्यू किंवा टॅक्स रेट चुकीचा गेला, गुड्स परत आले किंवा सर्व्हिस जी आहे ती योग्य क्वालिटीने दिली गेलेली आहे किंवा गुड्स खराब झाले, तर या केसमध्ये रजिस्टर्ड सप्लायर एक किंवा अनेक क्रेडिट नोट त्या सप्लायच्या अगेन्स्ट काढू शकतो. एवढा इथे आपला मुद्दा इथे सेक्शन 34(1) इथे क्लिअर होतो. 34(1) प्रमाणे चुका सुधारण्याची संधी जी आहे ती दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये नोंदवावी लागते आणि ते दुसरं डॉक्युमेंट हे क्रेडिट नोट असतं. व्हॅल्यू कमी झाली तर क्रेडिट नोट बनवायची. म्हणजे आउटवर्ड सप्लाय संदर्भात सप्लायरचं काम आहे की तो आउटवर्ड सप्लाय करतो, फॉरवर्ड चार्ज आहे तिथे ज्यांनी जी व्हॅल्यू लावलेली आहे, जो टॅक्स लावलेला आहे तो कमी झाला तर त्याकरता ट्रान्सपरन्सी राहण्यासाठी, स्पष्टता राहण्यासाठी दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये ती व्हॅल्यू त्याला कमी करून तो टॅक्स त्याला कमी करता येतो. अशा प्रकारची इकडे एक प्रोसिजर, अशा प्रकारची इकडे एक त्याला एक प्रणाली जी आहे ती वापरावी लागते. एक मेकॅनिझम आहे ते दिलेलं आहे कशा प्रकारे काम करायचं. आता बघा यामध्ये कंटेंट काय असतील, क्रेडिट नोटमध्ये कंटेंट काय असतील, तर मग या प्रकारे कंटेंट जे इनवॉइसला असतात त्याच प्रकारे साधारण कंटेंट जे आहे हे क्रेडिट नोट मध्ये पण असतात. म्हणजे त्या सप्लायरचं नाव डॉक्युमेंटमध्ये येईल, सप्लायरचा ऍड्रेस, जीएसटी आहे आणि मग डॉक्युमेंट टाईप कुठला आहे, डेबिट नोट, क्रेडिट नोट, तुम्ही तिकडे दाखवाल, तुम्हाला पोर्टलला तिकडे द्यावं लागतं. ते इथे कळतं ही क्रेडिट नोट आहे, तुम्हाला कळणार आहे इकडे. इथे सप्लाय टाईप वरती इथे क्रेडिट नोट आहे, नोट टाईप दिला आहे, खाली क्रेडिट नोट, इथे क्लिअर होतं. या प्रकारे ते क्लिअर झालं. त्यानंतर पुढे त्याचा नंबर येईल. नंबर काय, तो नंबर 16 कॅरेक्टर पर्यंत द्यायचा आहे. आणि हा नंबर जे सलग असले पाहिजेत, सलग नंबर असले पाहिजेत, सिक्वेन्स मध्ये असले पाहिजेत. डेट ऑफ इश्यू ऑफ डॉक्युमेंट, कधी ते जारी केलं, क्रेडिट नोट कधी बनवली. इनवॉइस जर माझा मे महिन्यातला असेल तर मी गुड्स परत गेले ऑगस्टला, तर ऑगस्टचा तिथे क्रेडिट नोट त्या डेटला टाकू शकतो. मग पुढे नेम, ऍड्रेस, जीएसटी ऑफ यूएन, जो रिसिपेंट आहे त्याचं, आणि मग त्याचं ऍड्रेस ऑफ रिसिपेंट आणि ऍड्रेस ऑफ डिलिव्हरी जर का अनरजिस्टर्ड इफ सच स्पेसिफिक अनरजिस्टर्ड ते दिलेलं आहे. प्राप्तकर्त्याचं नाव, पत्ता, विवरणपत्र तसेच राज्याचे नाव व कोड जर प्राप्तकर्ता नोंदणीकृत नसेल तर, आणि पुढे सिरियल नंबर, डेट, करस्पॉन्डिंग टॅक्स इनवॉइस. आता हे टाकलं जात नाही, हे टाकलं जात नाही, हे लक्षात घ्या. हे टाकलं जात नाही पोर्टलवरती. हे क्रेडिट नोट वरती टाकायचं आहे. हे पोर्टलवरती टाकणं कंपल्सरी नाहीये, पण हे क्रेडिट नोट वरती टाकणं जरुरी आहे, कारण तिकडे दिलेलं आहे संबंधित कर चलन, पुरवठा पावती यांचे क्रमांक आणि दिनांक. म्हणजे क्रेडिट नोट जी इश्यू केली जात आहे त्याचा मूळ टॅक्स इनवॉइस कुठल्या क्रमांकाचा आणि कुठल्या डेटचा असतो हे तिथे टाकायला सांगितलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. हे पोर्टलवरती ऍक्सेप्ट केलं जात नाही, पोर्टलवरती टाकलं जात नाही, कारण की तिकडे मग व्हॅलिडेशन करताना एका इनवॉइसच्या अगेन्स्ट अनेक क्रेडिट नोट तिथे टाकायची तरतूद केली, तेव्हा ते ओरिजिनल इनवॉइस समोर इथे काढून टाकण्यात आलं. व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय गुड्स आणि मग सिग्नेचर, रेट, टॅक्स हे सगळं येईल तिकडे. आता या प्रकारे क्रेडिट नोट बनवली जाते. ही जी क्रेडिट नोट आहे इथे ओरिजिनल इनवॉइस नंबर टाकला जात नाही, पण तो ज्यावेळेस क्रेडिट नोट इश्यू होते त्यावेळेस त्याच्यावर टाकायचा असतो. ओरिजिनल इनवॉइस वरती जो नंबर आहे तो नंबर आणि ती डेट या क्रेडिट नोट मध्ये टाकायची असते, पण ती पोर्टलला टाकणं अनिवार्य नाही, तिकडे त्याचा फील्डच नाही. आता मला यायचं आहे मुख्य मुद्द्यावरती. आता बघा काय आहे. आता 34(2) मध्ये काय दिलंय, एनी रजिस्टर्ड पर्सन हु इश्यूज अ क्रेडिट नोट इन रिलेशन टू सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ. आता इथे म्हटलं इन रिलेशन टू, संबंधित क्रेडिट नोट त्या अगोदर सप्लाय झालाय त्या संबंधित सप्लाय मध्ये. आता इथे काय म्हटलंय, शाल डिक्लेअर द डिटेल्स ऑफ सच क्रेडिट नोट इन द रिटर्न फॉर द मंथ ड्युरिंग विच सच क्रेडिट नोट हॅज बीन इश्यूड. म्हणजे नॉर्मल कालावधी असा आहे की ज्या महिन्यामध्ये क्रेडिट नोट इश्यू केली गेली त्या महिन्याच्या रिटर्न डिक्लेअर
ती क्रेडिट नोट त्या महिन्याच्या रिटर्न मध्ये दाखवली पाहिजे. म्हणजे जीएसटीआर 1 ला पण दाखवली पाहिजे आणि जीएसटीआर 3 ला पण ती दाखवली पाहिजे, डिक्लेअर केली पाहिजे. बट नॉट लॅटर दॅन. इथे काय म्हटलं, बट नॉट लॅटर दॅन, म्हणजे इथे त्याच महिन्यात जर दाखवली गेली नाही इश्यू केल्यानंतर. इश्यू इथे म्हटलं इश्यू केली क्रेडिट नोट. आता इश्यू केली पण ते डॉक्युमेंट डिक्लेअरच नाही केलं गेलं तर मॅक्झिमम डिक्लेअर केलं जाऊ शकतं 30th day of November फॉलोइंग द एंड ऑफ फायनान्शियल इयर इन विच सच सप्लाय. म्हणजे तो सप्लाय कधी झालाय, वॉज मेड, सच सप्लाय वॉज मेड ऑर द डेट ऑफ फर्निशिंग ऑफ द रिलिव्हंट अॅन्युअल रिटर्न. आता बघा ह्या वाक्याचा अर्थ काय होतो, लक्षात घ्या थोडस. या वाक्याचा अर्थ काय होतो थोडा मी मला चार्ट मध्ये दाखवतोय. हा चार्ट बघा कसा आहे. एक समजा 15 जुलै 2023 ला पुरवठा झाला. मला दिसतंय मोबाईल तुमच्या छोट्या अक्षरात, त्यामुळे विचारतो मी की बघा थोडं मोठं करू का याला. बघा आता 15 जुलै 2023 ला सप्लाय झाला. 15 जुलै 2023 ला इथे सप्लाय झालेला आहे आणि ते वर्ष संपत. हे 15 जुलै म्हटलं तर 23-24 हे फिनान्शियल इयर येतं. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024, 31 मार्चला फिनान्शियल इयर संपतं. आता ह्याच्यामध्ये क्रेडिट नोट जर बनली असेल ह्या पिरियड मध्ये तर ती टाकली जाऊ शकते. त्याची डेडलाईन आहे 30 नोव्हेंबर 2024 आणि त्याचा वार्षिक रिटर्न होतो 31 डिसेंबर 2024 ला. आणि वार्षिक रिटर्न जर 30 नोव्हेंबरच्या अगोदर केला तर मग ती डेट आणि 30 नोव्हेंबर ह्याच्या अगोदर जे येईल त्या डेट पर्यंत ह्या पिरियड मध्ये जर का क्रेडिट नोट इश्यू केली असेल किंवा त्या पिरियड मधली क्रेडिट नोट असेल तर ती इथे म्हणजे जो पुरवठा आहे तो पुरवठा या वर्षामधला असेल तर त्याची क्रेडिट नोट 30 नोव्हेंबर किंवा त्याचा अॅन्युअल रिटर्न जीएसटीआर 9 जो इश्यू केलाय त्या 2 डेट बघायच्या. जर का 30 नोव्हेंबरच्या आत जीएसटीआर 9 भरला असेल तर मग ती डेट आणि 30 नोव्हेंबरच्या नंतर जीएसटीआर 9 भरला असेल तर मग 30 नोव्हेंबर. घटना काय आहेत की सप्लाय कधी झालाय, टॅक्स इनवॉइस कधी बनलाय, टॅक्स इनवॉइस बनलाय ते वर्ष जे आहे हे 23-24 हे येतं. मग त्याची क्रेडिट नोट सप्लाय संबंधित क्रेडिट नोट 23-24 मध्ये बनत असेल तर ती फर्निश झाली पाहिजे 30 नोव्हेंबर 2024 नंतर. आता इश्यू बघा काय, इश्यू काय लक्षात घ्या. आता जी कोणतीही नोंदणी व्यक्ती किंवा वस्तू किंवा सेवांच्या पुरवठा संदर्भात क्रेडिट नोट जारी करते तिला अशा क्रेडिट नोटचा तपशील ज्या महिन्यात ती जारी केली आहे त्या महिन्याच्या रिटर्न मध्ये डिक्लेअर घोषित करावा लागेल. परंतु ही घोषणा रिपोर्ट किंवा डिक्लेरेशन जे आहे ज्या आर्थिक वर्षात असा पुरवठा केला होता, तिकडे शब्द जे आहेत सच सप्लाय वॉज मेड, ज्या आर्थिक वर्षात असा पुरवठा गेला होता, ज्या आर्थिक वर्षात असा पुरवठा केला होता ते आर्थिक वर्ष संपल्यानंतरच्या पुढील नोव्हेंबरच्या 30 दिवसाच्या नंतर किंवा संबंधित वार्षिक रिटर्न सादर करण्याच्या तारखेच्या नंतर 2 तारखा यापैकी जे आधी घडेल त्या तारखेच्या नंतर करता येणार नाही आणि कर दायित्व टॅक्स लायबिलिटी विहित पद्धतीने समायोजित ऍडजस्ट केले जाणार नाही. म्हणजे टॅक्स लायबिलिटी जी आहे ती ऍडजस्ट होते क्रेडिट नोटमुळे, पण क्रेडिट नोट जर 30 नोव्हेंबर नंतर जर का तिकडे टाकायची वेळ झाली आली जर का तर ती तिथे टाकता येणार नाही. म्हणजे पोर्टल ऍक्सेप्ट करतो जरी तरी कायदा त्याला तिकडे तशा प्रकारे ती क्रेडिट नोट टाकण्याकरता परमिट करत नाही. आता जर पोर्टलवरती अशा प्रकारे क्रेडिट नोट जर ऍक्सेप्ट केली जात असेल तर मग त्याच्यावरती कंट्रोल पोर्टलचा नाहीये. मग ज्या वेळेस इन्स्पेक्शन किंवा ऑडिट जीएसटी कर्मचारी करत असेल त्यावेळेस त्याला ही बाब पाहण्याची गरज आहे की ती क्रेडिट नोट ही क्रेडिट नोटवरती दिलेला असेल की इनवॉइस ओरिजिनल इनवॉइस कुठल्या डेटचा आहे. मग त्या डेट प्रमाणे निर्धारित केलेल्या कालावधीमध्ये ती क्रेडिट नोट
कायदेशीररित्या मान्य होईल की नाही हे बघण्याची जबाबदारी इन्स्पेक्शन किंवा ऑडिट करणाऱ्या जीएसटी डिपार्टमेंटच्या व्यक्तीची असेल. महत्वाचा मुद्दा तुमच्याकरता हा असल्या कारणाने मी एवढा वेळ याच्यावरती घेतलेला आहे. आता माझ्याकडे एक उदाहरण मी दिलेलं आहे. इकडे माझ्याकडे मी एक उदाहरण दिलेलं आहे अशा प्रकारचं की बघा, एका कंपनीने 15 जुलै 2023 मध्ये एका ग्राहकाला 1 लाख किमतीचे मशीन विकलं आणि ते 5 फेब्रुवारी 2025 मध्ये मशीनमध्ये काही गंभीर कमतरता आढळली आणि ग्राहकाने ती परत केली. म्हणजे ही रिअल मध्ये माझ्या एका क्लायंटच्या बाबतीत घडलेली घटना आहे की त्यांनी एक मशीन मागवलं आणि त्या मशीनवरती त्यांनी काय ट्रायल रन केले आणि त्यांना ज्या क्वालिटीचं आउटपुट पाहिजे होतं ते काय ती मशीन देत नव्हती. आणि त्यांचं असं ठरलेलं होतं की जर त्या मशीनने त्यांना योग्य प्रकारे आउटपुट दिलं नाही तर सप्लायर जो आहे तो ते मशीन परत घेईल. आता त्यांनी बरेच प्रयत्न केले, 5 महिने 6 महिने 8 महिने 10 महिने प्रयत्न केले, पण त्या मशीनला काय आउटपुट ते मिळेना. मग शेवटी संबंधित जो कोण सप्लायर होता तो बोलला की ठीक आहे, मला तुम्हाला पाहिजे तसं तुमचं आउटपुट मिळत नाहीये, माझी मशीन मी परत घेऊन जातो. आणि तो मशीन परत घेऊन गेला. तर या केसमध्ये, अशा केसमध्ये एका कंपनीने 15 जुलै 2023 मध्ये 1 लाखाचं मशीन विकलं. आता जसं मशीन विकलं, पैसे दिले, सप्लायरला पैसे मिळाले, त्यांनी जीएसटीआर 1 फाईल केला, रिसिपिएंटनी त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं. आता ज्यावेळेस सप्लायर काय करतो, थोडं बघा इकडे. आता इकडे जीएसटीआर 2B आहे. 2B मध्ये इथे बघा खाली एक ओपन IMS डॅशबोर्ड आहे. हा ऑप्शन पूर्वी नव्हता. हा ऑप्शन आता अलीकडे काही महिन्यापूर्वी आलेला आहे किंवा वर्षभरात आलेला आहे ऑप्शन हा. इथे काय करायला लागतं, जर मी सप्लाय घेतला असेल तर इथे मला इथे नो ऍक्शन मध्ये 46 इनवॉइस आहेत, इथे ऍक्सेप्टेड आहे, इथे रिजेक्टेड आहे आणि इथे पेंडिंग आहे. मी हे का दाखवतोय, ह्याच्यामध्ये एक प्रोवाइज जो आहे तो मला एक्सप्लेन करताना ह्याची मला गरज लागेल म्हणून मी हे आता दाखवतो. तुम्हाला लक्षात घ्या, जर का मी इथे काही ऍक्सेप्ट नाही केलं तर हे सगळे इनवॉइस माझे आहेत असा त्याचा अर्थ होईल. क्लिक केलं, इथे बघा इथे ऍक्सेप्ट आहे, रिजेक्ट आहे, पेंडिंग आहे. या प्रकारे इथे प्रत्येक इनवॉइसला इंडिव्हिज्युअली ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट किंवा पेंडिंग म्हणजे आता याबद्दल काही माहिती उपलब्ध नाहीये. म्हणजे अकाउंट ऑफिस मध्ये जो व्यक्ती काम करतो त्याला साईटवरती माल आलाय नाही आलाय, तो इनवॉइस आहे नाही आहे, जर याविषयी माहिती नसेल तर तो तिथे पेंडिंग हा डिसिजन घेऊ शकतो की या इनवॉइस विषयी माहिती नाहीये, त्यामुळे तो पेंडिंग ठेवू, त्याविषयी माहिती विचारू. ती माहिती विचारली पण संबंधित माहिती मिळाली नाही तर तो तात्पुरता ते पेंडिंग राहतं. म्हणजे पुढच्या महिन्यात त्याच्यावरती निर्णय होतो. आता ते इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं जात नाही, मिळत नाही. या महिन्यात रिजेक्ट केलं तर आमचा सप्लायच नाहीये, आम्हाला ते क्रेडिट नोट ते ITC नको. म्हणजे जर गुड्स घेतलेच नसतील ते इनवॉइस आपले नाहीच आहे तर इथे टॅक्स पेअर इथे रिजेक्ट करायचं. अशा प्रकारे इकडे हे 3 ऑप्शन आहेत, ऍक्सेप्ट, रिजेक्ट, पेंडिंग. प्रत्येक इनवॉइसच्या समोर त्याच्या इनवॉइस नंबर समोर ते इनवॉइस टाईप कुठला आहे, ऍक्सेप्ट आहे, रिजेक्ट आहे का पेंडिंग आहे, अशा प्रकारे त्याच्यावरती ऍक्शन ही घ्यायची असते. आता इकडे ऍक्सेप्ट केलं, जर जेवढे इनवॉइस ऍक्सेप्ट होतील किंवा जर काही रिजेक्ट केलेच नाही तर मग इथे ही जी अमाऊंट आहे ती ऑटो पॉप्युलेट, ही जी अमाऊंट आहे ती ऑटो पॉप्युलेट जीएसटीआर 1 जर फाईल झाला असेल तर मग 14 तारखेला जीएसटीआर 2B जनरेट होतो आणि या जीएसटीआर 2Bच्या आधारावरती काय होतं, तिकडे जीएसटीआर 3 आता हे फाईल केलेलं नाहीये अजून, त्यामुळे इकडे जीएसटीआर 3B दिसत नाहीये. मागच्या महिन्याचं बघा, जुलै महिन्याचं खाली 3B दिसतोय, इथे 1 फाईल केलाय, हे 3B दिसतोय. आता ज्या वेळेस या प्रकारे 1 फाईल झालाय, खाली 3B आहे, हे मेसेज दाखवतो की ऑटो पॉप्युलेट डेटा झालेला आहे, डेटा ऑटो पॉप्युलेट झालेला आहे. अशा प्रकारे इकडे दाखवलं जातं. डेटा जर ऑटो पॉप्युलेट झालेला असेल तर खाली तुम्हाला कळेल डेटा इलिजिबल ITC मध्ये तुम्हाला कळेल, इकडे ऑल अदर ITC मध्ये इकडे अमाऊंट दिसेल, इथे तुम्हाला अमाऊंट दिसेल. ऑल अदर ITC मध्ये तुम्हाला अमाऊंट दिसेल किती आहे, ही त्या इनवॉइसला जे ऍक्सेप्ट केलेले आहेत त्यांच्या ऍक्सेप्ट केलेल्या ऍक्सेप्टन्स प्रमाणे इथे अमाऊंट ऑटो पॉप्युलेट होते. इथे जी अमाऊंट ऑटो पॉप्युलेट होते ती तिकडे जे जीएसटीआर 2B मध्ये इनवॉइस आलेले आहेत
त्याप्रमाणे इथे ही अमाऊंट ऑटो पॉप्युलेट होते, हे लक्षात घ्या. आता परत मी येतो इकडे. मशीन परत केली, व्हॅल्यू कमी होईल, व्हॅल्यू कमी होईल त्याप्रमाणे तिकडे क्रेडिट नोट डेबिट नोट सुद्धा काय होईल, ऍक्सेप्ट केली जाते. आणि जी तिथे व्हॅल्यू येते ही क्रेडिट नोट वजा करून जी व्हॅल्यू ती येते, म्हणजे ज्यावेळेस क्रेडिट नोट ऍक्सेप्ट होईल त्यावेळेस ती व्हॅल्यू वजा करून तेवढा आयटीसी कमी होईल रेसिपियंटचा, आणि ती व्हॅल्यू तिथे कमी होऊन ती अमाऊंट ऍडजस्ट केली जाईल, ती अमाऊंट ऍडजस्ट होते. तेवढा टॅक्स सरकार कमी भरण्याकरता पोर्टलनुसार ते परमिशन मिळतं. या प्रकरणात कंपनी 2025 मध्ये क्रेडिट नोट जारी करू शकते. आता क्रेडिट नोट जारी त्यांनी करणं हे त्यांच्या ट्रान्झॅक्शन प्रमाणे गरजेचं आहे, पण पोर्टल ऍक्सेप्ट करेल का? कायद्यानुसार क्रेडिट नोट घोषित करण्याची अंतिम मुदत ज्या आर्थिक वर्षात असा पुरवठा झाला आहे ते आर्थिक वर्ष संपल्यावर मला हे सांगायचं आहे, म्हणून मी एवढा वेळ घालवला. पुढील महिन्याची नोव्हेंबर 30 पर्यंत असते. आता इकडे 23-24 मध्ये हे जे काय इनवॉइस बनवलाय 23-24 मध्ये, त्याचा 30 नोव्हेंबर मूळ पुरवठा 23-24 मधला आहे आणि त्याची वेळ मर्यादा ही 30 नोव्हेंबर 2024 उलटून गेलेली आहे. आणि 5 फेब्रुवारीला मशीनमध्ये त्यांचा निर्णय केव्हा झाला आहे बघा. एक व्यक्ती सप्लायर एक रिसिपियंट आहे, ते व्यापार करत आहेत आणि त्यांच्या ट्रान्झॅक्शन प्रमाणे त्यांचा व्यवहार ज्यावेळेस तिथे त्यांनी ठरवला की हा व्यवहार आपण केलेला आहे, हा व्यवहार काय होऊ शकत नाही आणि त्यामुळे आपण ती मशीन परत घेऊया, हे परत देऊया आणि घेऊया, हे त्यांचं जर ट्रान्झॅक्शन रिटर्न घेण्याचं 5 फेब्रुवारी 2025 ला घडत असेल आणि त्यावेळेस जर ते क्रेडिट बनवत असतील आणि पैसे परत करत असेल, सप्लायर रिसिपियंट पैसे परत घेत असेल, तर त्यांच्या व्यवहाराप्रमाणे त्यांना जीएसटी परत मिळायला पाहिजे. कारण की ह्या केसमध्ये सप्लाय झालेलाच नाहीये सेक्शन 7 प्रमाणे, तर मग जीएसटी लागू होत नाही. पण डॉक्युमेंट जे बनवायला पाहिजे, जेव्हा सप्लाय झाला त्यावेळेस टॅक्स इनवॉइस बनवला गेला, जीएसटी बनला दाखवला गेला, 3B टॅक्स भरला गेला, रिसिपियंटने इनपुट टॅक्स क्रेडिट त्याच्या अधिकारामध्ये तिथे क्लेम केलं, हे सगळं केलं. त्यानंतर क्रेडिट नोटचा मुद्दा ज्यावेळेस आला त्यावेळेस क्रेडिट नोटला हे सांगण्यात आलेलं आहे त्या तरतुदीमध्ये आपल्या की ज्या आर्थिक वर्षात पुरवठा झाला असेल क्रेडिट नोट घोषित कधी करता येईल. तर पहिले पुरवठा झालेला होता, मग कायद्यानुसार क्रेडिट नोट घोषित करण्याची अंतिम मुदत ज्या आर्थिक वर्षात पुरवठा झाला होता त्या आर्थिक वर्ष संपल्यानंतरच्या पुढील महिन्याची नोव्हेंबर ज्या आर्थिक वर्षात पुरवठा झाला असेल ते आर्थिक वर्ष संपल्यानंतरच्या पुढील नोव्हेंबर महिन्यामध्ये, महिन्याची नोव्हेंबर 30 पर्यंत असते. या 30 नोव्हेंबर नंतर मग त्याला इनवॉइस तिथे तो बनवू शकतो, पण तो घोषित करता येत नाही. तिकडे पोर्टल ऍक्सेप्ट करेल, पोर्टल नो डाऊट ऍक्सेप्ट करेल, पण तो बेकायदेशीर असेल आणि हे बघण्याची जबाबदारी ही जीएसटी डिपार्टमेंटच्या व्यक्तीची असेल जो इन्स्पेक्शन किंवा ऑडिट करत असेल. इथे मशीनमध्ये कमतरता घडली 2025, त्यामुळे कंपनीला 2025 मध्ये क्रेडिट नोट काढण्याचा हक्क आहे. क्रेडिट नोट काढण्याबद्दल कायदा कुठल्याही प्रकारे रिस्ट्रिक्शन टाकत नाही, पण कर दायित्वात कपात मिळणार नाही कारण मूळ पुरवठा 23-24 मधील आहे आणि त्याची वेळ मर्यादा नोव्हेंबर 30, 2024 उलटून गेली आहे. तर मग ही तरतूद जर का माहिती असेल तर या तरतुदीनुसार तिथे क्रेडिट नोट जारी करण्याची कोणती अंतिम मुदत नसल्यामुळे जारी करू शकतात, पण तिचा लाभ किंवा जी ऍडजस्टमेंट करायची आहे रिटर्न मध्ये घोषित करणं हे इथे बेकायदेशीर होतं. हे योग्य आहे का अयोग्य आहे हा विषय नाहीये. तरतूद हे सांगते की इथे कायद्यानुसार तुम्ही इनवॉइस, असं इनवॉइसला आहे की सर्व्हिस दिल्यानंतर 30 दिवसामध्ये इनवॉइस बनवला जाऊ शकतो आणि बँकिंग इन्शुररला 45 दिवस कालावधी दिलेला आहे की सर्व्हिस दिल्यानंतर बँकिंग आणि इन्शुरन्स कंपन्या जर 45 दिवसामध्ये इनवॉइस बनवू शकतात. तसं क्रेडिट नोट ओरिजिनल इनवॉइस काढल्यानंतर किती दिवसामध्ये बनवावी अशी तरतूद केली जाऊ शकत नाही, कारण माल कधी परत येऊ शकतो. त्यामुळे माल कधी परत घ्या. सरकार हे सांगतंय, लॉ मेकर हे सांगतायत की ज्या आर्थिक वर्षात पुरवठा झालेला आहे त्या आर्थिक वर्ष संपल्यानंतरच्या नोव्हेंबर 30 पर्यंत आम्ही तुम्हाला
इनवॉइस च्या अगेन्स्ट क्रेडिट नोट तिकडे डिक्लेअर करण्याकरता मुदत देतोय. क्रेडिट नोट डिक्लेअर करण्याची मुदत जी आहे ती नोव्हेंबर 30 पर्यंत असते. ती बनवता येऊ शकते कधी, पण तिथे घोषित करण्याची, डिक्लेअर करण्याची, रिपोर्ट करण्याची जी मुदत आहे ती 30 नोव्हेंबर आहे. आणि ती जर उलटून गेली असेल तर मग तिथे काय करता येत नाही, तिकडे मग डिक्लेअर करता येत नाही. मग तिथे प्रॉब्लेम आता काय होतो लक्षात घ्या. प्रॉब्लेम काय होतो लक्षात घ्या. इकडे $1,18,000चा इनवॉइस सप्लायरनी बनवला. रिसिपियंटनी 18,000चं क्रेडिट घेतलं. आता जर का वस्तू परत गेली तर ह्या परत गेलेल्या वस्तूच्या अगेन्स्ट $1,00,000 जे आहेत हे सप्लायरला परत करायचे आहेत रिसिपियंटला. तो ते $1,00,000 परत करणार. आणि रिसिपियंटला 18,000चा टॅक्स सप्लायर असा म्हणतो की मी परत करू शकणार नाही, कारण की ते मला क्रेडिट नोटची हे जे 18,000 आहेत हे मला डिक्लेअर करता येत नाहीत. आणि मग रिसिपियंट म्हणतो मग माझे 18,000चं नुकसान होईल. मग त्याला सप्लायर काय सांगतो की तू काम करे, तू त्याचा जो म्हणजे इथे अशा प्रकारची तरतूद आहे पोर्टलला की इकडे जर रिसिपियंट हा जरी अनरजिस्टर्ड जरी असेल, रिसिपियंट हा अनरजिस्टर्ड जरी असेल तरी तो रिफंड घेऊ शकतो. मग मी दाखवतो एक ऑप्शन इकडे लॉग आउट करतो. इथनं सर्व्हिस मध्ये इकडे जनरेट युजर आयडी फॉर अनरजिस्टर्ड ऍप्लिकंट. जर ही मशीन घेणारा व्यक्ती जर अनरजिस्टर्ड व्यक्ती असतो तर इथे रिफंड साठी इथे आर यू अप्लाइंग फॉर टेम्पररी आयडी, बघा इथे क्लेमिंग रिफंड साठी पण टू क्लेम रिफंड इथे टेम्पररी आयडी घेता येतो. पॅन वगैरे माहिती द्यायची, इकडे टेम्पररी आयडी मिळतो. आणि त्यानंतर तो व्यक्ती सप्लायरला म्हणजे हे नॉर्मली हे जे दिलेलं आहे हे बिल्डर असतो. एखाद्या बिल्डरनी जर सप्लाय केला आणि ज्यावेळेस बिल्डिंग पूर्ण होत असते तोपर्यंत बिल्डर जीएसटी कलेक्ट करत असतो. आणि जर रिसिपियंट हा अनरजिस्टर्ड असतो तर तो टॅक्स आपल्याला तो बिल्डरला टॅक्स देत असतो. एका व्यक्तीचं असं झालं, खूप व्यक्तीच्या बाबतीत असं होतं की बिल्डरनी ज्या प्रकारे अम्युनिटीज देऊ, सुविधा देऊ सांगितलंय तशी बिल्डिंग बनल्यानंतर दिसतंय की त्यासाठी बनवलंच नाहीये. तो म्हणतो की मला तुझा फ्लॅट नको. मग बिल्डर म्हणतो ठीक आहे, पैसे परत करतो मी, पण मी जीएसटी परत काढू शकत नाही, कारण आता बिल्डिंग पूर्ण झालेली आहे, आता माझा जीएसटी नंबर कॅन्सल झालेला आहे, आता यापुढे मी काही कंप्लेंट्स करू शकत नाही. मी तुला फक्त 1 करोडचा फ्लॅट आहे, ₹5,00,000 जीएसटी त्याच्यावरती, ₹5,00,000 तू जे जीएसटीचे आहे ते तू सरकारकडनं घे. मग त्या केसमध्ये इथे अनरजिस्टर्ड ऍप्लिकंट आहे तो इथे ऍप्लिकेशन देऊ शकतो. आणि तो ऍप्लिकेशन देऊन ह्या ऍप्लिकेशन मधून तो काय करतो, मग तो रिफंड घेतो. त्याचा सप्लाय बिल्डरने केलाय. मग त्याला बिल्डरशी असलेलं त्याचं कॉन्ट्रॅक्ट, कॅन्सल झालेलं कॉन्ट्रॅक्ट, याचं डॉक्युमेंट, त्यांनी बिल्डरला पहिले केलेले पेमेंट, मग बिल्डरनी परत केलेलं पेमेंट, हे सगळे पुरावे जीएसटी डिपार्टमेंटला दिल्यानंतर जेव्हा जीएसटी डिपार्टमेंटला पटतं की बिल्डर आणि जो बायर आहे यांच्यामधला व्यवहार जो आहे हा जो होणार होता तो आता कॅन्सल झालेला आहे. आणि त्यामुळे मग त्याला रिफंड जो आहे टॅक्सचा दिला जातो, कारण सप्लाय झालेलाच नाहीये. सप्लाय अगोदर झाला होता, नंतर तो सप्लाय जो आहे त्याची अमाऊंट सप्लाय अग्रीमेंट कॅन्सल झाल्यामुळे परत करण्यात आलेली आहे. त्यावेळेस त्याचा जीएसटी परत करावा, कारण पुरवठा नाही तर मग टॅक्स नाही, या आधारावरती मग डिपार्टमेंट त्यानुसार त्याच्यावरती कारवाई करून ती प्रोसिजर पूर्ण करून त्याला रिफंड देतात. मग याच केसमध्ये रजिस्टर्ड पर्सनला पण जर का तिथे क्रेडिट नोटची अमाऊंट जी आहे ती क्रेडिट नोटची अमाऊंट जर का तिथे ऍडजस्ट होत नसेल तर मग रिसिपियंटला तिथे याच प्रकारे रिफंड साठी प्रोसिजर करायला लागेल. बघा आता मी बारकावे सांगतोय, म्हणजे डिपार्टमेंटचं काम आहे की तुम्ही इथे जीएसटी इथे क्रेडिट नोट का टाकली, कारण ती कायद्यानुसार टाकणं योग्य नाहीये, कायदा परमिट करत नाहीये आणि तुम्ही ते टाकलेली आहे. म्हणजे जीएसटी डिपार्टमेंटचा ऍक्सेप्टेबल जो ऑब्जेक्शन जे ते बरोबर असेल. क्रेडिट नोट तुम्ही बनवू शकता, पण 30 नोव्हेंबर नंतर जर कालावधी उलटून गेलेला आहे, उलटून गेलेला आहे. आता इथे बघा, जर रजिस्टर्ड पर्सन आहे तो क्रेडिट नोट बनवू शकतो. पुरवठा झाल्यानंतर काही कारणाने कर किंवा मूल्य कमी करण्याची गरज तेव्हा क्रेडिट नोट बनवू शकतो. कायद्यात क्रेडिट नोट जारी करण्याची अंतिम मुदत नाही,
वस्तू परत येणे, किंमत कमी होणे, देश आढळणे कधी घडते यावर अवलंबून आहे. त्यामुळे ती कधी जारी करता येते. मग ज्या महिन्यात क्रेडिट नोट जारी केली आहे त्या महिन्याच्या रिटर्नमध्ये पहिली भरा. मॅक्झिमम पिरियड काय, तर ज्या आर्थिक वर्षात पुरवठा झाला आहे त्या आर्थिक वर्ष संपल्यानंतरच्या पुढील नोव्हेंबर महिन्याची 30 तारीख किंवा संबंधित या आर्थिक वर्षी संपल्यानंतरच्या नोव्हेंबर महिन्याची 30 तारीख किंवा संबंधित वर्षी रिटर्न सादर करण्यापूर्वी जे आधी येईल त्यावेळेस आता रिपोर्टिंग मर्यादा नाही, क्रेडिट नोट इश्यूला मर्यादा नाही, पण लायबिलिटी ऍडजस्ट करण्याकरता बंधनकारक आहे 30 नोव्हेंबरच्या आत टाकणं. आता टॅक्स रिडक्शन जे आहे हे जेव्हा कर वसूल केला असेल आणि तो ग्राहकाला परत केला असेल तर टॅक्स रिडक्शन होतं. आता ह्याला ग्राहकाला तो परत केला पण ह्याला पोर्टल जर ऍक्सेप्ट करत नाही तर मग त्याला काय होईल, तिकडे सप्लायरला तो टॅक्स ऍडजस्ट नाही होणार. मग तो रिसिपियंटला म्हणणार की तुम्हाला मी टॅक्स कसा देऊ, मी सरकारला टॅक्स भरलेला आहे, तुमचे 1 लाख रुपये माझे होते, टॅक्स सरकारचा होता, मी टॅक्स दिलाय सरकारला, तुम्ही सरकारकडनं रिफंड घ्या. म्हणजे रिसिपियंट रिफंड घ्यायला लागेल. जर 15 जुलै 23ला मशीन विकली आणि 10 ऑगस्ट 24ला परत केली असती तर हे विदिन द पिरियड झालं असतं. जी डेडलाईन आहे त्यामध्ये झालं असतं. 30 नोव्हेंबरच्या आत इनवॉइस क्रेडिट नोट इश्यू दाखवू शकले असते आणि त्यांना त्याचं ऍडजस्टमेंट मिळाली असती. पण तसं झालेलं नाही आणि हे तसं योग्य वेळेत, जिथे अमाऊंट मोठ्या असतील तिकडे योग्य वेळेत क्रेडिट नोट इश्यू प्रत्येक क्रेडिट नोट ऑडिट करताना किंवा इन्स्पेक्शन करताना बघण्यामध्ये वेळ घालवला जाऊ शकत नाही, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. पण जिथे मोठ्या अमाऊंट असतील, लाखोच्या करोडच्या अमाऊंट क्रेडिट नोटच्या असतील तिथे इन्स्पेक्शन किंवा ऑडिट करताना जीएसटी डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्याला हे बघायचं आहे, हे बघणं आहे ऑडिटचा किंवा इन्स्पेक्शनचा मुद्दा आहे की क्रेडिट नोट त्यांनी जी डेडलाईन आहे त्या डेडलाईन मध्ये, म्हणजे जर का 23-24 जर का इथे तुम्ही ऑडिट करत असाल तर क्रेडिट नोटची जी फर्निश करण्याची डेडलाईन आहे ती 30 नोव्हेंबर 2024 आहे. आता जर तुम्ही 24-25 ऑडिट करत असाल आणि तिकडे तुम्हाला एखादी क्रेडिट नोट येते तर ती 23-24 मधल्या कुठल्या पिरियड मधल्या आहे, कुठल्या इन्व्हॉइसच्या अगेन्स्ट आहे हे क्रेडिट नोट मध्ये दिलेलं असेल. मग त्याप्रमाणे ती क्रेडिट नोट, कारण 23-24चा तुम्हाला पिरियड जेव्हा कराल त्यावेळेस त्यात क्रेडिट नोट 22-23च्या येतील असं असू शकतं. त्यामुळे क्रेडिट नोट योग्य डेटला बनल्यात की नाही, त्याचा इन्व्हॉइस कुठल्या पिरियडचा आहे हे त्यावर दिलेलं असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तिथे नियमच आहे, त्याप्रमाणे ते चेक करणं हा एक क्रॉस व्हेरिफिकेशनचा मुद्दा आहे आणि तो एवढा महत्वाचा असल्या कारणाने मी यावरती एवढा वेळ घालवलाय. आता आपण 50 मिनिटं झाले या मुद्द्यावरती बोलतोय. क्रेडिट नोटच्या जो वैध कालावधी काय, क्रेडिट नोट बनवणं कधी वैध आहे पण ती फर्निश करणं व्हॅलिड, त्याचा पिरियड जो आहे जो लिगली तिथे ऍक्सेप्टेड जो ती तरतूद आहे ती अशी आहे की ज्या वर्षीचा इन्व्हॉइस असेल, ओरिजिनल पिरियडचा इन्व्हॉइस असेल तर तो जो पिरियड आहे त्याच्या पुढच्या वर्षीच्या 30 नोव्हेंबर नंतर ती क्रेडिट नोट बनवता येऊ शकते, पण ती पोर्टलला फर्निश केली जाऊ शकत नाही. पोर्टल ऍक्सेप्ट करतो, पोर्टल ती तिथे सादर करून घेतो, कारण पोर्टलवरती त्याच्याविषयी काही त्याला रिजेक्ट करण्याकरता तिथे काही रिस्ट्रिक्शन प्रोग्रामिंग केलेलं नाही. निष्कर्ष, क्रेडिट नोट इश्यू एनी टाइम, ऍडजस्टमेंट टाइम इश्यू करण्याची मर्यादा नाही. ऍडजस्टमेंटसाठी डेडलाईन पाळणं आवश्यक आहे. डेडलाईन नंतर क्रेडिट नोट वैध, पण टॅक्स ऍडजस्टमेंट नाही. म्हणजे पोर्टलला ती टाकता येणार नाही, पण टाकली तर पोर्टल घेतो आणि मग घेतलं तर तो कायदेशीररित्या ते क्रेडिट नोट जात नाही, ती बेकायदेशीर आहे. मग हे तपासणं हे जीएसटी कर्मचाऱ्याचं काम आहे. मुद्दा क्लिअर झालाय? मी परत रिपीट केला बऱ्याच गोष्टी. मुद्दा क्लिअर झाला एवढं बोलल्यानंतर यसला रिप्लाय करा. अजिंद्र सर, निलेश सर, रवींद्र सर, विशाल सर, शुभम सर. धन्यवाद. विशाल सर, राजेंद्र सर, रवींद्र सर, शुभम सर, निलेश सर, अश्विनी मॅडम. आता बघा, थोडासा मुद्दा असा आहे की जसं इनवॉइस हा इश्यू केला आणि त्याच्या अगेन्स्ट जर क्रेडिट नोट जर का तिकडे दिली
तर प्रॉब्लेम काय होतो, जो रिसिपियंट असतो ना, रिसिपियंट, या रिसिपियंटला आयटीसी रिव्हर्स करायला लागतो. म्हणजे इथे जसं हे जीएसटी 3B आहे. इथे इलिजिबल आयटीसी आहे. इथे खाली बघा आयटीसी रिव्हर्सल, म्हणजे ज्या वेळेस ती मशीन परत गेली, ज्यावेळेस मशीन त्यांनी परचेस केली होती, GSTR1 मध्ये सप्लायरनी तो इनवॉइस दाखवला, रिसिपियंटच्या GSTR2B तो आल्यानंतर मग पुढे GSTR3B मध्ये त्याला आयटीसी, ऑल अदर आयटीसी मध्ये तो क्लेम करता आला आयटीसी. आता जर मशीन परत केली त्यांनी, म्हणजे जर गुड्स बिझनेससाठी, बिझनेसच्या उद्देशासाठी किंवा बिझनेसच्या प्रगतीसाठी जर इनवर्ट सप्लाय घेतला गेला, तर जो बायर आहे, जो रिसिपियंट आहे, तो इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकतो. त्याच्याकडे इनवॉइस असला पाहिजे, त्याच्या सप्लायर GSTR1 मध्ये दाखवला पाहिजे, त्याच्या टूबीत तो आला पाहिजे. ऍक्च्युअल मध्ये त्यांनी डिलिव्हरी घेतलेली आहे, सप्लायरने इनवॉइस दाखवलाय, टूबीत आलाय, या काही अटी शर्तीचं तिथे पूर्णता झाल्यानंतर रिसिपियंटला आयटीसी घेता येतो. पण जर ती मशिनरी परत केली, मशिनरी जर परत केली, तर ही मशिनरी परत झालेली आहे, तर रिसिपियंटला तो आयटीसी परत तिथे जो क्लेम केलाय तो क्लेम त्याला उलटवावा लागतो, म्हणजे त्याला रिव्हर्सल म्हणतात. अगोदर मी जो क्लेम केलेला आयटीसी आहे तो मला आता त्याचं रिव्हर्सल करायला लागेल, तो परतवावा लागेल तो आयटीसी. तो आयटीसी परतवण्यासाठी, तो रिव्हर्स करण्याकरता इथे खाली ऍज पर रूल, या रूल प्रमाणे तुम्ही रिव्हर्स करत असाल तर यामध्ये किंवा मग आदर्श मध्ये जर या नियमा व्यतिरिक्त किंवा या सेक्शन 17(5) व्यतिरिक्त जर का काही सिच्युएशन, परिस्थिती घडली असेल, तर मग तो व्यापारी, तो उद्योजक काय करतो, या आदर्श मध्ये तो इथे अमाऊंट टाकतो आणि तेवढा आयटीसी, म्हणजे हे ए मध्ये 5 केस आहेत. आयटीसी अवेलेबल होतो या 5 प्रकारे आणि आयटीसी रिव्हर्सल होतो या 2 प्रकारे. मग आयटीसी मिळू शकतो 5 केस, रिव्हर्सल होईल 2 केस. या केसमध्ये जी केस असेल त्याच्या समोरच्या कॉलम मध्ये कुठल्या प्रकारचा टॅक्स आहे, आयजीएसटी आहे, सीजीएसटी आहे, एजीएसटी आहे, सेस आहे, तो इथे अमाऊंट टाकली जाते आणि त्याप्रमाणे इथे खाली नेट आयटीसी अवेलेबल मध्ये A-B, म्हणजे जो इलिजिबल आयटीसी आहे तो A-B करून जो आयटीसी येतो तो इनपुट टॅक्स क्रेडिट ही इलिजिबल अमाऊंट असते आणि तेवढी अमाऊंट काय केली जाते, ही ऍक्च्युअल मध्ये आउटवर्ड टॅक्स भरताना, आउटपुट टॅक्स भरताना तेवढीच अमाऊंट ऍडजस्ट होते जेवढी इनपुट टॅक्स क्रेडिट इलिजिबल आहे. आता याप्रमाणे मशीन जर परत आली तर तेवढा टॅक्स त्याला रिसिपियंटला रिव्हर्स करायला लागेल, कारण अटी शर्तीप्रमाणे गुड्स रिसिव्ह केलेले होते ते परत केलेले आहेत, ते उद्योगाकरता वापरत नाही आहेत तुम्ही आता, तर ते परत आयटीसी रिव्हर्स करायला लागेल. एखाद्याने एखादा सप्लाय घेतलाय आणि तो सप्लाय जर ट्रान्सफर केला, अजून एक सेक्शन आहे पुढे मी घेणार आहे, तो 18 सेक्शन मध्ये 18(6) आहे. जर कुठल्याही प्रकारचा मशिनरी किंवा कॅपिटल गुड्स, इन केस आपला कॅपिटल गुड्स किंवा आपल्याला मशिनरी परत केली, जर मशिनरी परत केली गेली तर मग त्यानुसार त्याचा जो आयटीसी आहे जो घेतलेला होता, रजिस्टर्ड पर्सन शॅल पे अन अमाऊंट, त्याला ती अमाऊंट जेवढी आहे इक्वल टू इनपुट टॅक्स, मग ती कशा प्रकारे करायची, परत भरायची, त्याचा वेगळा नियम आहे, त्या नियमानुसार ती अमाऊंट भरावीच लागते. तर त्यानुसार मग मशीन त्यांनी परत घेतलेली आहे तर त्याला तो टॅक्स परत करावा लागेल. मग त्याला आयटीसी जो अगोदर त्यांनी घेतलेला असेल तो आयटीसी त्यांनी घेतलेला आहे ना, मग 1 लाख रुपये सरकारला भरले होते, त्यांनी आयटीसी घेतला होता, त्याचं नुकसान काय तुम्ही असं म्हणाल, पण तो आयटीसी त्याला रिव्हर्स करण्याची तरतूद पण लागू होते. त्यामुळे जर मशीन परत गेली, म्हणजे जर का एखादा कर्मचारी, जीएसटी कर्मचारी जर का ऑडिटला गेला आणि मग त्याला सगळं सांगितलं की ती मशीन आम्ही परत केली ना, मग सप्लायरने आम्हाला टॅक्स दिला नाही म्हणून आम्ही आयटीसी रिव्हर्स केला नाही, तुम्हाला मशीन दाखवा, जर तुम्ही आयटीसी घेतलाय तर मशीन दाखवा. म्हणजे तिथेही कायद्यानुसार त्याला आयटीसी घेण्याचा अधिकार नाहीये, त्याच्यावरती या प्रकारचं तिथे एक फाइंडिंग येतं आणि त्यांनी चुकीचा आयटीसी घेतलाय
हे तिकडे नोट केलं जातं, कारण की ज्याचा त्याने ITC घेतलेला आहे ते मशीन तिथे असणं गरजेचं आहे, ती मशिनरी तिथे असणं गरजेचं आहे. त्यामुळे तिथे जीएसटी कर्मचारी जो ऑडिट करत असेल तो सांगेल की हे तुमचं इनपुट टॅक्स क्रेडिट हे वैध नाही, हे कायदेशीररित्या मान्य नाही, त्यामुळे तुम्हाला तो टॅक्स भरावा लागेल. मग सप्लायरनी जर का ती मशीन तुम्हाला चालत नसल्यामुळे परत घेतली तर तुम्ही ITC रिव्हर्स केला पाहिजे. पण या केसमध्ये अडचण ही आहे की त्यांनी 23-24 मध्ये जर मशीन घेतली होती तर नोव्हेंबर 30, 2024 पर्यंत मशीनीचा त्याला जर का क्रेडिट नोट बनले ITC रिव्हर्स करता आला असता, त्याला तिथे ऍडजस्ट झालं असतं. पण त्याला ITC जो आहे तो त्याने घेतलेला आहे त्याला रिव्हर्स करावाच लागेल. क्रेडिट नोट मुळे रिव्हर्स ऑटोमॅटिक झाला असता, पण क्रेडिट नोट नाहीये तर त्याला तिथे मॅन्युअली रिव्हर्स करावा लागेल. आणि जर रिव्हर्स नाही केला तर मग त्याच्यावरती तिथे चुकीच्या प्रकारे ITC घेतला अशा प्रकारे त्याच्यावरती तिथे मग आरोप लागू शकतो. आणि त्याला तिथे जर का ते लक्षात आलं डिपार्टमेंटच्या तर त्याच्यावरती ती कारवाई होऊ शकते. तो टॅक्स रिकव्हरी करण्यासाठी, तो टॅक्स त्याच्याकडे मागण्यासाठी डिमांड नोटीस त्याला पाठवली जाऊ शकते. मग ह्यासाठी मग काय केलं, म्हणजे हा एक व्यावहारिक प्रभाव आहे. तर ह्याच्यावरती काय करायला पाहिजे, तर अशा प्रकारच्या घटना वारंवार वेगवेगळ्या परिस्थितीत घडत असतात. त्यामुळे CBIC कडे यासाठी स्पष्टीकरण मागवलं गेलं. नॉर्मली एक जे मेडिसिन वगैरे बनवतात त्या मेडिकल ज्या कंपन्या, मेडिसिनच्या बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचं असं होतं की ते डिस्ट्रीब्युटरला माल विकतात, तो माल मार्केटला जातो आणि काही काळानुसार ते जे मेडिसिन आहेत त्याला एक्सपायरी डेट असते, ते एक्सपायर होतात. तर तिथे काय सांगितलंय, तिथे CBIC त्याच्या स्पष्टीकरणामध्ये एका सर्क्युलर नंबर दिलेला इकडे, त्याप्रमाणे एक्सपायरी गुड साठी काय केलं जातं की इथे जो रिसिपियंट आहे सप्लायर क्रेडिट नोट इश्यू करणार नाही, तर रिसिपियंट काय करेल, रिसिपियंट एक फ्रेश इनवॉइस इश्यू करेल. म्हणजे इथे काय करायचं, थोडं बघा काय करायचं. $1,18,000चा इनवॉइस ए नी बी वरती इश्यू केला. इकडे बी नी ITC घेतला, ए नी 18,000ची लायबिलिटी पे केली आणि ITC घेतला. म्हणजे इथे 18,000ची GST लायबिलिटी येते आणि 18,000चा ITC येतो, हे दोन्ही होतं. तर या केसमध्ये बी नी काय करायचं, जर ती मशीन परत करायची आहे तर बी 1,18,000चा टॅक्स इनवॉइस इश्यू करेल आणि तो ए ला पाठवेल. म्हणजे जसा ए नी बी ला सप्लाय केला तसा बी नी तेवढ्याच अमाऊंटचा ए ला सप्लाय करायचा. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन ऑटोमॅटिक रिव्हर्स होईल. जसे ए नी बी ला विकलं म्हणून 1,18,000 दिले, तसं बी ए ला विकतोय, ए बी ला 1,18,000 देईल. आणि संबंधित म्हणजे तो कालावधी 30 नोव्हेंबर नंतरचा आहे, जिथे क्रेडिट नोट डिक्लेअर करण्याची मर्यादा उलटून गेली आहे. त्या केसमध्ये एक्सपायरी गुडच्या संदर्भामध्ये हे एक सर्क्युलर त्यांनी काढलं. CBIC ने हे सांगितलं की त्यांनी तो फ्रेश सप्लाय म्हणून काय करावा तिथे, म्हणजे काय होईल, ते ITC रिव्हर्स करायला लागत नाही, बीला ITC रिव्हर्स करायला लागत नाही. गुड्स रिटर्न केले, फ्रेश सप्लाय म्हणून हाताळून नवीन टॅक्स इनवॉइस जारी करणं आवश्यक आहे, हे कायद्यानुसार. म्हणजे इकडे सर्क्युलर जे आहे हे काय करतं, हा व्यवहार वेगळ्या प्रकारे रिव्हर्स करतं. म्हणजे टॅक्स झालाच नाहीये, जर इथे टॅक्स नाही, मी चुकी शब्द वापरला, जर इथे सप्लाय झालाच नाहीये तर सरकारला टॅक्स मिळणार नाही. मग इथे रिसिपियंटला रिफंड मागायला लागेल. मग इथे खूप वेळ जातो आणि हे डिपार्टमेंटचं पण काम वाढवणार आहे. त्यामुळे त्यासाठी CBIC ने सांगितलं की जर सप्लायरने रिसिपियंटला माल विकलाय तर रिसिपियंटनी मग सप्लायरच्या गुड्सला परत केलं तर मग त्यांनी क्रेडिट नोट डेबिट नोटनी हे हाताळू नये परिस्थिती. इकडे रिसिपियंट काय करेल, फ्रेश इनवॉइस, तो फ्रेश सप्लाय समजून, म्हणजे इथे रिसिपियंट सप्लायर होईल आणि सप्लायर रिसिपियंट होईल, ती मशीन परत घेईल आणि त्याप्रमाणे त्यांची लायबिलिटी आणि ITC हे दोन्ही ऍडजस्ट होतील. बराच गुंतागुंतीत होतं, मला हे बनवायला, समजून घ्यायला, रिसर्च करायला बराच वेळ गेला आणि त्या रिसर्च मधनं हे मी काढलेलं आहे. म्हणजे जर वस्तू डिफेक्टिव्ह निघाली तर मग फ्रेश सप्लाय, क्रेडिट नोटच्या ऐवजी फ्रेश सप्लाय समजून तिथे रिसिपियंटनी सप्लायरला मशीन परत करताना टॅक्स इनवॉइस काढावा.
परत करणाऱ्याने टॅक्स इनव्हॉइस काढावा. जर एखादी वस्तू सदोष डिफेक्टिव्ह आढळली आणि परत केली तर नवीन पुरवठा म्हणून हाताळली जाऊ शकते. त्यासाठी बघा खूपच गुंतागुंतीचं होतं, म्हणून मी सुरुवात करतानाच खूप वेगळ्या प्रकारे सुरुवात केली. तर तुम्हाला मुद्दा कळलाय का? एवढा वेळ आपण घालवला तो मुद्दा कळलाय का तुम्हाला? राजेंद्र सर, निलेश सर, रवींद्र सर, विशाल सर. आता मी एवढं सगळं का सांगतोय, तुम्हाला जर इन्स्पेक्शन किंवा ऑडिट करायचं असेल तर काय स्तरावरती तुम्हाला कायदा समजून घ्यावा लागेल हे तुम्हाला कळावं, म्हणून मी एवढा वेळ यामध्ये घालवलाय. आणि म्हणून मागच्या वेळेला मी तरतूद सांगितलेली होती. आता पुन्हा एक तास घालवण्याचा उद्देश आहे की याच्यामध्ये बारकावे सांगावे, आणि त्यामुळे मी नोट्समध्ये पण बदल केले. हे करायला मला बरेच तास गेलेले आहेत ह्याच्यावरती, पण मला हे प्रॅक्टिकली मी हा अनुभव घेत असल्या कारणामुळे मला हे याच्यामध्ये टाकावं असं वाटत होतं. आणि कुठलं सर्क्युलर आहे काय शोधत होतो मी, आणि त्यातून मला ते सर्क्युलर सापडलं. हे सगळे रेफरन्स मी त्यामध्ये टाकलेले आहेत. इथे आता आपण एक वेगळा मुद्दा हाताळलेला आहे, आणि त्यामुळे तुम्हाला काहीतरी नवीन कळलं असेल, काहीतरी तुम्हाला उपयोगी असं कळलं असेल अशी मी आशा करतो. इथे आपण ब्रेक घेऊ, आणि ब्रेक नंतर आता 11:05 होत आहेत, 11:20 ला आपण परत येऊ. ठीक आहे, इथे ब्रेक घेऊ मी. रवींद्र सर, राजेंद्र सर, विशाल सर, निलेश सर, इथे मी ब्रेक घेऊ आणि आपण 11:20 ला परत भेटूया. ओके, ठीक आहे. 11:20 ला आपण परत येऊ. मी इथे थांबवतो.